महाराष्ट्रात विरोधी पक्ष संपलाय, शरद पवार संपलेत, उद्धव ठाकरे संपलेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी नेत्यांच्या तोंडून अशी वाक्ये सातत्याने कानावर पडत होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेल्यांनी शरद पवारांवर टीका केली. त्या तुलनेत शिवसेनेतून फुटलेल्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची प्रखरता कैक पटींनी अधिक होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपला यश आले. काँग्रेस फुटली नाही, मात्र अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे विरोधक कमकुवत झाले. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघात उमेदवार मिळतात की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीत महाविकास आघाडीने बाजी मारली. याला सांगली मतदारसंघासारखे काही अपवाद देखील आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा असा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. तो शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी केली आहे. महायुतीला नाशिक सारख्या मतदारसंघात अद्यापही उमेदवार जाहीर करता आलेला नाही. हा मतदारसंघ कोणाला सुटणार हेही निश्चित झालेले नाही. अजितदादा पवारांच्या वाट्याला जितक्या जागा आल्या त्यातील शिरूर आणि धाराशिव मतदारसंघात त्यांना इतर पक्षातून उमेदवार आयात करावे लागले. महायुती सर्वाधिक गोची झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. भाजपच्या दबावामुळे त्यांना त्यांच्या दोन विद्यमान खासदारांची उमेदवारी कापावी लागली. नाशिकला काय होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी शिंदेंना रद्द करावी लागली. यवतमाळ वाशिमच्या 5 वेळच्या खासदार भावना गवळी यांनाही शिंदे यांनी उमेदवारी देता आली नाही. महाविकास आघाडीने महायुतीला तोडीस तोड असे उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्यात. महायुतीसाठी राज्यातील नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचा धडाकाच लावण्यात आला. येत्या 4 दिवसात पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात 9 ठिकाणी सभा होणार आहेत. यापूर्वीही मराठवाड्यासह अन्य भागात पंतप्रधान मोदी यांच्या सभा झाल्यात. काँग्रेसकडून 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय. अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठीही पंतप्रधान मोदी यांना सभा घ्यावी लागली. कोणताही पक्ष कितीही शक्तिशाली असला तरी विजय मिळेपर्यंत तो लढतच असतो. विरोधकाला कमकुवत समजून गाफील राहणे महागात पडू शकते. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावलाय. यात आश्चर्य वाटायला नको. असे असले तरीही महाविकास आघाडी कमकुवत होईल हा सत्ताधाऱ्यांचा अंदाज साफ खोटा ठरलाय. हे नांदेडमध्ये मोदींना सभा घ्यावी लागली यावरूनच स्पष्ट होतंय. पंतप्रधान मोदींच्या भाषणांमधून महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव हे अत्यावश्यक महत्त्वाचे प्रश्न गायब झालेत. या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा यांचा प्रयत्न आहे. आता ते जे मुद्दे मांडत आहेत त्यामुळे त्यांना याआधी यश मिळाले. यावेळी काय होईल? मोदींच्या 10 वर्षांच्या सत्तेनंतरही त्यांच्या भाषणात लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न येत नाहीयेत. हे लोकांना आवडेल किंवा नाही हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बहुतांश निवडणूक सर्वेक्षणांचा अंदाज पाहिला तर जमिनीवर वेगळी परिस्थिती आहे. अशी भीती तर महायुतीला वाटत नसेल ना, अशी शंका निर्माण झाली आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.